नमस्कार, माझं नाव चैतन्य भिडे. भटारखाना या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत 3 पॉप्सिकलच्या रेसिपी, ज्या अतिशय सोप्या आणि चवदार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आजची आपली पहिली रेसिपी आहे गंगा जमुना फ्लेवर. यासाठी लागणारे साहित्य आहे साखर, मीठ, संत्र आणि मोसंब. तर यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक चॉपिंग बोर्ड आणि आपल्याला एक संत्र घ्यायचं आहे आणि त्याला एक अर्ध्यामध्ये चिरून घ्यायचं आहे. आपल्याला या संत्र्याचा रस काढून घ्यायचा आहे. यासाठी मी एक इथं ज्युसर घेतलेला आहे. तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक ज्युसर असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता. आता या संत्र्याला चांगलं या ज्युसरवरती पिळून घ्यायचं आहे. याचा सगळा रस खाली उतरला पाहिजे. हे संत्र आपल्या नॉर्मल संत्र्यापेक्षा जरा वेगळं आणि जास्त गोड लागतं. हे साईजमध्ये थोडं छोटं असतं आणि इझिली आपल्या भाजीवाल्याकडे किंवा फळवाल्याकडे हे मिळतं. रस काढताना एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्याच्या बिया कमीत कमी त्या रसामध्ये पडू देत. आता आपल्याला मोसंब सुद्धा चिरून घ्यायचं आहे आणि त्याचा सुद्धा रस काढायचा आहे. हे दोन्ही रस आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत, म्हणजे याची टेस्ट आपल्याला अजून चांगली लागते. मोसंबीचा सुद्धा छान प्रकारे रस काढून घ्यायचा आहे आणि बिया कमीत कमी या रसामध्ये पडू द्यायच्या आहेत. आता या वरच्या राहिलेल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि आता या रसामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडीसं मीठ, अगदी थोडं, म्हणजे तुमचं संत्र आणि मोसंब किती आंबट आहे याच्यानुसार तुम्ही मीठ घालू शकता. आणि आपण यात घालणार आहोत थोडीशी साखर. मी इथं पिठी साखरेचा वापर करत आहे, म्हणजे पिठी साखर या रसामध्ये लवकर विरघळेल. आणि आता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आणि मीठ विरघळेपर्यंत आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता या रसाला आपल्याला एका ग्लासमध्ये गाळून घ्यायचं आहे. यासाठी मी इथे एक गाळणं घेणार आहे. हा रस गाळून घेतल्यामुळे आपल्या रसामध्ये बिया आणि त्याचा चोथा येणार नाही. हा रस आपल्याला अगदी नीट गाळून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचे
जवळपास अर्धा ग्लास पाणी. पाणी आपण यामध्ये यासाठी घालत आहोत कारण नुसता फळाचा रस हा बर्फामध्ये सेट होत नाही, म्हणून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आईस कँडी बनवण्यासाठी अशा प्रकारचा ट्रे मिळतो बाजारामध्ये. तर यामध्ये आपण केलेला ज्यूस किंवा रस हा आपण आता घालणार आहोत. हा ज्यूस आपल्याला वरपर्यंत भरायचा आहे आणि याचं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि याला साधारण 5 ते 6 तास आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर आजची आपली पुढची रेसिपी आहे कलिंगड आणि पुदिना फ्लेवर. तर यासाठी लागणारे साहित्य आहे कलिंगड, पुदिन्याची पाने, लिंबाचा रस, साखर आणि मीठ. तर हे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं एक मिक्सरचं भांडं आणि यामध्ये घालायच्या आहेत कलिंगडाच्या फोडी. कलिंगडाच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात, म्हणजे मिक्सरमध्ये त्या नीट फिरतात आणि त्याचा ज्यूस अगदी चांगला निघतो. मी इथं साधारण 1 ते 1.5 कप कलिंगडाचे तुकडे घेतले आहेत आपला हा ज्यूस करायसाठी. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जवळपास 1 ते 1.5 छोटा चमचा मीठ. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार सुद्धा घेऊ शकता. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत साखर. मी इथं पिठी साखरेचा वापर करत आहे, तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता. साधारण आपल्याला 1 ते 1.5 छोटा चमचाच यामध्ये साखर घालायची. आणि आता मी यामध्ये घालणार आहे थोडासा लिंबाचा रस. थोड्याशा लिंबाच्या रसाने या ज्यूसला एक चांगली टेस्ट येते. आता आपण यामध्ये घालणार आहोत पुदिन्याची पाने. अगदी 12-13 पुदिन्याची पाने मी इथं घेतलेली आहेत आणि ही आता आपल्याला चिरून घ्यायची आहेत. आणि ही आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायची आहेत. पुदिन्याची पानं आपल्या या पॉप्सिकलला एक छान फ्रेशनेस देतात, म्हणून पुदिन्याची पानं आपण यामध्ये घालायची आहेत. जर तुमच्याकडे पुदिन्याची पानं नसतील तर तुम्ही ते स्किप सुद्धा करू शकता. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. आपण यामध्ये जवळपास अर्धा कप पाणी घालणार आहोत. आता याचं झाकण लावून आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे आणि याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. तर आपला ज्यूस तयार आहे. आता आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं आहे. तर आपला ज्यूस गाळून सुद्धा तयार आहे. आता आपल्याला हा ज्यूस ह्या पॉप्सिकल ट्रेमध्ये घालायचा आहे आणि याचा बर्फ होण्यासाठी याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे साधारण 5 ते 6 तास. हे आईस पॉप खाल्ल्यावरती तुम्हाला एकदम रस्त्यावरच्या बर्फाच्या गोळ्याची आठवण येते आणि अतिशय मस्त गोड चव लागते याची.
तर आपली पुढची रेसिपी आहे जलजिरा फ्लेवर आणि यासाठी लागणारे साहित्य आहे पुदिना, जिरा पावडर, मीठ, लिंबाचा रस आणि चाट मसाला. तर यासाठी आपल्याला घ्यायचं एक मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे भरपूर सारा पुदिना. मी इथे जवळपास 2 कप पुदिना घेतलाय. तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत भरपूर लिंबाचा रस. जवळपास 1 मोठा चमचा इथं आपण लिंबाचा रस घालायचा आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ. जवळपास 1 ते 1.5 छोटा चमचा इथं मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला 1 छोटा चमचा चाट मसाला. चाट मसाला ह्याला आपल्याला एक वेगळी टेस्ट देते आणि एक वेगळा आंबटपणा देतो. आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे आपला हिरो इन्ग्रेडियंट जिरा पावडर. जवळपास 2 चमचे आपल्याला यामध्ये जिरा पावडर घालायची आहे. जिऱ्याचा एक फ्लेवर आपल्याला या पॉप्सिकलमध्ये लागला पाहिजे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी. जवळपास पाऊण कप आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि आता आपल्याला याला छान प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. आपला जलजिरा तयार आहे. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे. तर आपला जलजिरा इथं गाळून तयार आहे. आता हे आपल्याला आपल्या पॉप्सिकल मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला साधारण फ्रीज व्हायला ठेवायचं आपल्याला फ्रीजरमध्ये. साधारण 5 ते 6 तास याला फ्रीज व्हायला लागतात. फक्त हे पॉप्सिकल मोल्डमध्ये घालायच्या आधी ह्याला नीट हलवून आपल्याला यामध्ये घालायचं आहे, नाहीतर जिरा पावडर सगळी खाली सेटल होती. आता आपण या तिन्ही पॉप्सिकल्सला 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत सेट व्हायसाठी. तर आपले पॉप्सिकल्स बनवून तयार आहेत. तुम्हाला एक एक करून मी इथं उडून दाखवतो. तर पॉप्सिकल काढायसाठी आपण इथं एका खोलगट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तो मोल्ड साधारण 2 ते 3 मिनिटं धरून ठेवायचा आहे. हे करण्याने आपले पॉप्सिकल लवकर त्या मोल्डमधनं बाहेर येतात. आता आपण याला काढून घ्यायचं आहे. आता तुम्हाला मी एक एक करून फ्लेवर आपले काढून दाखवतो.
या रेसिपीज आवडल्या असतील तर भटारखाना या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.